श्री स्वामी समर्थ. मी गेल्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मी माझ्या घराच्या बाहेरचा परिसर दाखवेल. हे एंट्रन्स आहे माझ्या घरामध्ये जाण्याचा. हा आहे आमचा वाडा, जो पूर्ण दगडी बांधकाम आहे आणि घरासमोर असे झाडं लावलेले आहेत. आमच्या सासूबाईंना झाडे लावण्याचा खूप जास्त छंद आहे. फुलझाडे, फळझाडे, प्रत्येक फुलझाडे आणि प्रत्येक फळझाडं आमच्या जागेमध्ये आहेत. हे हा समोरचा भाग आहे. हा आहे वाडा. वाड्याच्या आतील भाग मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेन, कारण एका व्हिडिओमध्ये पूर्ण घर आणि घराच्या बाहेरचा परिसर आणि आतला परिसर दाखवणं शक्यच नाही. हे घराच्या समोरचा भाग आहे सर्व. त्याच्यानंतर हा आहे घराच्या पाठीमागचा भाग, जिथे फळझाडं आहेत. लिंबू आहे, परत कढीपत्ता, पेरू, गुलाबाची झाडं आहेत, शेवग्याचं झाड आहे. त्याच्यानंतर आंब्याची झाडं आहेत, कढीपत्ता भरपूर आहे, लिंबाचं झाड आहे ज्याची खूप मोठी सावली पडते. हे रामफळाचे झाडं आहेत, सीताफळाचे झाडं आहेत, मोगऱ्याचे आहेत, जास्वंद आहे, हे पेरू आहे, जांभळाचं झाड आहे, परत ही फुलझाडं आहेत. त्याच्यानंतर घरासमोर जो भाग आता मी दाखवला तो पिंपळ, चाफा, मोगरा. त्याच्यानंतर हे आंब्याचं पण आलेलं आहे, हे सागवान आहे, बदाम आहे, सीताफळ आहे. आणि हा जो भाग आहे जिथं आपण एंटर केलो त्याच्या समोरचा पुढचा भाग आहे, जी समोर रस्ता आहे आणि तिथून इथपर्यंतची जागा आपलीच आहे. हे पूर्ण जागेमध्ये झाडं लावलेली. पारिजातक आहे, पांढऱ्या फुलांची झाडं आहेत जी सतत बहरत असतात. त्याच्यानंतर आमच्या जागेमध्ये टावर पण आहे. टावरच्या जागेमध्ये देखील आमच्या सासूबाईंनी झाडं लावलेली आहेत. इकडे पाठीमागे नारळाचं झाड लावलेलं आहे. पारिजातक आणि पांढऱ्या फुलांच्या झाडाने पूर्ण एंट्रन्स आमचा कव्हर केलेला आहे. हे रोडपासून इथपर्यंत हे सर्व आपलंच आहे आणि जागेमध्ये टावर आहे.